काही वाईट काम केलं हो, एखादा फंड गिळला याची तळपायची आग मस्तकात जायची. आलेले बाथरूम खाल्ले याची तळपायची आग मस्तकात जायची. घरकुल आले ते खाल्ले याचं डोकंच उठायचं. महाराज एक त्याचा कार्यकर्ता चांगला होता आणि दुसऱ्या कार्यकर्त्याला पैसे दिले की तो खुश व्हायचा. ते कार्यकर्ते घरी आल्याच्या नंतर जो चांगला होता ना तो नेते साहेबांना नाव ठेवायचा. म्हणायचा समाजाने साहेबांना निवडून दिलं चांगलं काम करण्यासाठी, समाजाची सेवा करण्यासाठी आणि हे समाजाचा विकासाचा. आणि दुसरा कार्यकर्ता म्हणायचा आमचे नेते साहेब लाखात नंबर एक हो, आमच्या साहेबासारखा या जिल्ह्यात कोणताच साहेब नाही. महाराज त्या साहेबाचीच आमच्यावर कृपा आहे, त्यांचाच आमच्यावर आशीर्वाद, त्यांच्यामुळं तर आमचं एवढं झालं, नाहीतर काय होत होतं. आणि ते पोपट सगळं त्यांचं ऐकायचं. महाराज नेते साहेब निवडणुका जवळ आल्या, नेते साहेब दौरे करायला लागले. एका कार्यकर्त्याच्या घरी आले, जो खरा कार्यकर्ता होता ना त्याच्या घरी आले. त्याला रामराम घातला, त्याला रामराम घातला आणि नेते साहेबांना बोलायच्या अगोदरच जो कार्यकर्ता नेते साहेबांना बोलणार होता त्यांना बोलायच्या अगोदरच पोपट लागला बोलायला. तुम्ही विश्वासघाती आहात, समाजाचा विश्वासघात करता, समाजाचे बाथरूम खाल्ले, समाजाचं अमुक खाल्लं धमुक खाल्लं, लागला तो पोपट बोलायला. नेते साहेबांची तळपायची आग मस्तकात गेली. काय म्हणे ह्यो पोपट, मला एक माणूस सुद्धा बोलला नाही आतापर्यंत, ह्यो पोपट बोलायला लागला. थांबा म्हणून बाकीच्या कार्यकर्त्यांना सांगितलं अरे या पोपटाला धरा आणि मारून टाका, कापून टाका याला. पण बाकीचे म्हणले जाऊ द्या पक्षी आहे, याचं काय मनावर घेता, पुढं चाला. पुढं गेले. आता जो खाणारा कार्यकर्ता होता त्याच्या घरी गेले नाश्ता पाणी करायला. गेल्या गेल्या बरोबर त्या पोपटाने लगेच स्वागत केलं. या नेते साहेब या, तुमच्यामुळंच आम्ही इथं आहोत, तुमच्यामुळंच आमचा हा बंगला आहे, तुमच्यामुळंच आम्हाला खायला प्यायला भेटतं. नेते साहेबांना आनंद झाला. अरे वा, हा पोपट माझी किती गुणगान गातो आणि त्या पोपटाने माझी किती निंदा केली. तिथं सांगितलं कार्यकर्ते हो जा त्या पोपटाकडे आणि त्याला मारून टाका. तो पोपट म्हणला नेते साहेब थांबा, तो माझाच भाऊ आहे, चूक त्याची नाही म्हणे. तो ज्याच्या संगतीमध्ये राहतो ना तो तुम्हाला नाव ठेवतो म्हणे, आणि मी ज्याच्या संगतीत राहतो तो तुमचे गुणगान गातो, म्हणून मी तुमचे गुणगान गातो आणि तो पोपट तुमची निंदा करतो. हा संगतीचा परिणाम आहे. विडाला